नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो। आज आपण पिंपरी चिंचवड पोलीस भरती दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी झालेला जो पेपर आहे त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, त्याची उत्तरं अचूकरित्या कशी काढायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। चला सुरू करूया आपला पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न। बघा, पहिलं गणित आहे, 1260 रुपयाला एक गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला, पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला, तर त्या गायीची विक्री किंमत किती असा प्रश्न विचारला। बघा सोपा आहे एकदम गणित, एकदम काय केले बघा, तर इथं 1260 रुपयाला खरेदी केली आणि प्लस हा खर्च आणि आलाय, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काय करायला पाहिजे, ही मूळ खरेदी किंमत आणि त्याच्यामध्ये झालेला खर्च हा मिळवावा लागेल। म्हणजे 1260 अधिक 140 रुपये म्हणजे हा आपला एकूण खरेदी किंमत येईल। 0 0 6 4 10 0 4 1 2 आणि 2 4 1 असे 1 म्हणजे 1400 रुपये ह्याची मूळ खरेदी झाली। आता काय केलंय तर त्याच्यावर काय झालंय, 15% आपल्याला नफा झालाय। म्हणजे काय झालंय, 100 रुपयावर 15% नफा, 100 रुपयावर 15% नफा, तर आपल्याला 1400 वर किती रुपये नफा झाला असं काढायचं। म्हणजे काय करायचं, त्याला गुणिले 1400 करायचं, म्हणजे 1400 वर किती रुपये नफा झाला हे आपल्याला कळेल। बघा 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 15 गुणिले 14 हे आपलं नफा असेल। म्हणजे 15 गुणिले 14 किती आहे बघा, 15 चौक 60 0 आचरले 6 15 के 15 आणि 6 21 210 रुपये आपला काय झाला, हा नफा आला। हा नफा आणि हा झालेला एकूण खरेदीचा खर्च म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला 210 मिळवावे लागतील। 0 0 1 1 4 2 6 1 1 म्हणजे 1610 रुपये ही याची काय होईल, विक्री किंमत होईल। बघा पर्याय क्रमांक सी। यानंतरचं गणित आहे बघा, मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळवले व आलेल्या बेरजेस 5 ने भागले, तेव्हा उत्तर 12 आले, तर ती संख्या कोणती। बघा आता आपल्याला इथं काय करायचं आहे, एक समीकरण पहिलं तयार करून घेऊया। आता जी आपण मनात संख्या धरली ते आपण x म्हणू, बरोबर। पहिली संख्या आपण मनात x धरली, त्यांनी काय सांगितले, तिच्यामध्ये 20 मिळवले, म्हणजे याच्यामध्ये काय करायचे, 20 मिळवायचे आणि ह्या उत्तराला, ह्या बेरजेला 5 ने भागले, म्हणजे याला भागिले काय करावं लागेल, आपल्याला 5 करावं लागेल। हे आपलं झालं समीकरण आणि या समीकरणाचं उत्तर किती आले, 12, म्हणजे हे 12। बघा पटपट करायचं झालं, हे 5 भागिले तिकडे गेल्यावर काय होईल, गुणिले होईल, म्हणजे काय होईल, x अधिक 20 बरोबर 12 पंचे 60 येईल, हे तिकडे गेल्यावर गुणिले झाल्यामुळे। आता हे जे अधिक 20 आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल, वजा 20 होईल, म्हणजे x बरोबर 60 वजा 20 म्हणजेच किती येणार, 40। म्हणजे आपण जी मनात संख्या धरली होती ती किती असणार आहे, 40। अगदी सोपं गणित आहे बघा, पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर गणित बघा, पदावली दिलेली आहे आपल्याला आणि ही पदावली सोडवायला सांगितलेली आहे। आता अगदी सोपं आहे, पण पदावलीचा पहिला नियम काय, पहिल्यांदा कंस सोडवून घेणे। आता कंस इथं भरपूर आहेत, तर पहिल्यांदा इनर कंस, सगळ्यात आतील कंस सोडून घ्या। तर सगळ्यात आतील कंस हा आहे, तो आपण पहिल्यांदा सोडवून घ्या। बघा तो कंस आपण काढून टाकूया। त्याच्यासाठी आता हा 40 वजा 20 किती येणार, 20 येणार आणि त्याला भागिले 5 चौकट कंस। बघा एवढंच फक्त सोडवलंय मी, काय केलंय, सगळ्यात आतला जो कंस आहे तेवढंच मी सोडवलेलं आहे, बाकीचं काहीही सोडवायचं नाही। अधिक 4 बाकीचं आहे आता सोडवलं। आता ह्या पदावलीमध्ये इनर कंस, सगळ्यात आतला कंस हा आहे, मग तो पहिल्यांदा सोडून घ्यायचा। किती येणार, 20 भागिले 5 5 चौक 20 म्हणजे 4 हे उत्तर येईल आणि जो बाहेरचा कंस आहे तो तसाच राहिला, अधिक 4। आता आपल्याला हा कंस सोडून घ्यायचा आहे, 12 चौक 48 अधिक 4 उत्तर येणार 52, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे। त्यानंतर पुढचं गणित आहे, नातेसंबंधावर आधारित आहे। नातेसंबंधावर गणित आले की आपण त्याची पहिला मांडणी करून घ्यायची। बघा ए व बी ही सी ची अपत्ये आहेत, म्हणजे काय आहे, सी या सी ची दोन अपत्ये आहेत, ए आणि बी ही दोन त्याची अपत्ये आहेत। ए हा सी चा मुलगा आहे, म्हणजे हा कोण आहे, मुलगा त्यांनी दिलेला आहे, म्हणजे इथे येईल मुलगा, कुणाचा, सी चा मुलगा ए आहे। पुढे काय दिले बघा, परंतु सी हे ए चे वडील नाहीत। आता सी चा मुलगा ए आहे पण ए चे वडील सी नाहीत, म्हणजे हा वडील नाहीत म्हणजे कोण असणार आहे, आई असणार आहे, 100% आई असणार आहे। आणि त्यांनी काय विचारलंय, तर ए व सी चे नाते, म्हणजे ए आणि सी चे नाते, आई आणि मुलगा हे त्यांचं नातं असणार। अगदी सोपं आहे, मुलगा व आई, पर्याय क्रमांक ए। त्यानंतर दिशेवर आधारित हा प्रश्न आहे बघा, राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे, तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला, आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या दिशेस आहे असा प्रश्न आहे। तर आपल्याला सुरुवातीला दिशांचा ही माहिती पाहिजे, कुठल्या दिशेला कोण आहे। बघा इथं काय आहे, उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम हे पाठ असेल तर आपल्याला याचं गणित पटकन सुटतं। तर काय करायचं बघा, त्यांनी काय सांगितलं, नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे आणि त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे।
आता डावीकडे दक्षिण दिशा केव्हा येते, जेव्हा तो पश्चिमेकडे तोंड करून उभा असेल त्यावेळी आपली डाव्या हाताला काय येते, दक्षिण दिशा येते. म्हणजे त्याचा तोंड इकडल्या बाजूला आहे आणि काय सांगितलंय, नाट्यगृह त्याच्या नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे. बघा म्हणजे नाट्यगृह कुठं आहे, इथं आहे. नाट्यगृहाकडे तो तोंड करून उभा आहे आणि काय सांगितलंय, डाव्या हाताला दक्षिण दिशा. हा पहिला नियम झाला. त्यानंतर काय सांगितलं त्यानं, 3 वेळा तो काटकोनात काय दिला, उजवीकडे वळलेला आहे. आता 3 वेळा वळला म्हणजे पहिल्यांदा इकडे वळाला, त्याच्यानंतर परत आता उजव्या बाजूला म्हणजे वरती वळाला, परत इकडे वळाला, परत उजव्या हाताला म्हणजे खाली वळाला. आता त्याचं तोंड कुठं आहे, दक्षिणेकडे तोंड त्याचं झालेलं आहे. म्हणजे जेव्हा त्याचं दक्षिणेकडे तोंड असेल तेव्हा त्याची काय असणार आहे, उजवीकडे काय असणार आहे, नाट्यगृह असणार आहे. याच्या उजव्या बाजूला नाट्यगृह आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचं गणित आहे बघा, व्हेन डायग्रामवरचं गणित आहे. भारत, नेपाळ, म्यानमार यातील सहसंबंध दर्शवणारी आकृती कोणती. आता इथं अशा पर्याय दिलेले आहेत. तर बघा, भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे, नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि म्यानमार हे सुद्धा काय स्वतंत्र राष्ट्र. म्हणजे हे तिन्ही वेगवेगळी राष्ट्र आहेत, कोण कोणाच्या मध्ये समाविष्ट नाही. त्याच्यामुळे काय येईल, तर पर्याय क्रमांक येईल. तिन्ही राष्ट्र वेगवेगळे आहेत, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही, तेव्हा अशा प्रकारे ही आकृती दर्शवता येईल. यानंतरचं गणित आहे, खालील आकृतीमधील एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे. बघा, त्रिकोण मोजायची सोपी ट्रिक आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितली होती. काय करायचं आहे, याला नंबर्स द्यायचे क्रमानं, 1 2 3 4 5. चौकोन मोजायचे असतील किंवा त्रिकोण मोजायचे असतील आपल्याला काय करतील, नंबर द्यायचे आणि यांची क्रमानं काय करायची, बेरीज करायची या सगळ्यांची. बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. म्हणजे ह्याची बेरीज किती येईल, 15. म्हणजे ह्याची एकूण किती त्रिकोण होतील, 15. पर्याय क्रमांक ए. यानंतरचं गणित आहे, सरळ व्याजावर आधारित आहे. सूरजने बँकेकडून 3600 रुपये 12.5 दराने कर्ज घेतले. 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील. अगदी सोपं आहे, आपल्याला माहिती आहे, सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर काय आहे सूत्र, सरळ व्याज बरोबर उलटा कदम. म्हणजे काय लिहायचं, म गुणिले द गुणिले क. उलट वाचलं तर कदम होते भागिले 100. आता याच्यामध्ये किमती घालायच्या फक्त आपल्याला. मुद्दल किती आहे, तर 3600 रुपये 3600 रुपये. दर किती आहे, 12.5. तो आपण काय करूया, 12.5 लिहूया. आणि काळ किती आहे, 2.5 आहे, तर 2.5 लिहूया. बरोबर. आणि ह्याला भागिले 100. अगदी सोपं आहे. बघा काय करूया आपण, या 2 शून्याला या 2 शून्य गेले. आता याचा गुणाकार करावा लागेल. 36 गुणिले 12.5 गुणिले 2.5 हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला याचं काय मिळेल, व्याज मिळेल. आणि त्या व्याजामध्ये आपण मुद्दल मिळवायची आहे. आता याचा गुणाकार करू. बघा, यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येईल, 1125 हे उत्तर. म्हणजे हे व्याज झाला. ते मुद्दल किती आहे, 3600 रुपये. म्हणजे 3600 ही मुद्दल अधिक परत की एकूण पैसे किती परत करावे लागतील असे. म्हणजे व्याजासह आपल्याला मुद्दल पण परत करावी लागेल. म्हणजे 1125 याची बेरीज करावी लागेल. 5 से 5 2 8 2 6 आणि 1 7 3 आणि 1 4. म्हणजे 4725 रुपये आपल्याला परत करावे लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचं गणित आहे बघा, एका गावाची लोकसंख्या 5000 होती. दरवर्षी त्यामध्ये 15% वाढ झाल्यास 5 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल. बघा, आता इथं काय करायचं आहे, सरळ व्याजाचं सूत्र न वापरता चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरावं लागेल. का वापरावं लागेल, कारण दरवर्षीची लोकसंख्या ही त्याच्यामध्ये वाढ होत असते, त्याच्यावर त्याचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे. आणि ते सूत्र असं आहे, हे पाठ पाहिजे आपल्याला, की रास बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक दर भागिले 100 कंसाचा काळ. तर ह्या सूत्रामध्ये आपण याच्या किमती काढूया. बघा, रास आपल्याला काढायचे, म्हणजे एकूण किती वाढलेली असेल लोकसंख्या हे काढायचं आहे. मुद्दल किती आहे, तर 5000 आहे. म्हणजे 5000 सुरुवातीची लोकसंख्या आहे. त्याला गुणिले कंसामध्ये 1 अधिक दर भागिले 100. म्हणजे 1 अधिक दर किती आहे, दर किती आहे, तर 15%. ह्याच डायरेक्ट आपण करू शकतो की 100 × 100 अधिक 15 115/100 आणि कंसाचा 5वा घात. बरोबर. आता हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. जर असं किचकट कॅल्क्युलेशन असणार आहे, पण आपल्याला त्याचं उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला करावं लागेल. बघा काय करायचं, 5000 गुणिले 115चा 5 वेळा गुणाकार करा. 115 गुणिले 115 गुणिले 115 गुणिले 115 1 2 3 4 गुणिले 115 आणि 100चा पण आपल्याला 5 वेळा गुणाकार, कारण कंसाचा 5वा घात आहे. त्यामुळे 100 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 आणि गुणिले 100 5 वेळा गुणाकार. आता थोडंसं याला संक्षिप्त रूप देऊया. बघा, यातल्या 3 शून्य घातल्या, या 2 शून्यानी यातले 1 शून्य गेली. बरोबर. इतके 3 शून्य गेल्या. 5 एके 5 5 दुनी 10, इथं 2 राहिले. बघा, आता ह्याला काय करूया, 5 न भागवूया. बघा, 23 5 15 म्हणून 23 लिहिलं आणि 20 5 100 इथं 20 लिहिलं. बरोबर. तसंच इथं पण करूया. 23
इथं 20, इथं 23, इथं 20, 20 पाचा 100, 23 पाचा 115. त्यानंतर आता काय करूया बघा, इथं आहे परत 5चा भाग लावू शकतो आपण. 5 चोक 20 आणि 23 पाचा 15 115, बरोबर आहे. इथं पण करू शकतो 5 चोक 20 आणि इथं किती येणार परत 23 येणार, 23 पाचा 115. म्हणजे आता काय राहिलं बघा, 23 चा 5वा घात, कारण 23 गुणिले 23 गुणिले 23 गुणिले 23 गुणिले 23 आणि भागिले काय राहिले बघा, 4 चोक 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64 म्हणजे 640. आता परत आपल्याला काय करावं लागेल, हे सोडून घ्यावं लागेल, 23 चा 5वा घात काढावा लागेल आणि त्याला भागिले 640 करावं लागेल. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येईल 10,056.78. एवढं समथिंग याचं काहीतरी उत्तर येईल. पण ओळख संख्या कशी असते, पूर्णांकामध्ये असते, त्यामुळे पुढचा हा दशांश घ्यायचा नाही. म्हणजे आपलं उत्तर किती येईल 10,056. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करावं लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही लक्षात. यानंतरचं गणित आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे. आपण काय करायचं, याची मांडणी करून. आता मांडणी करून घेत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह खात्रीपूर्वक घ्यायचं बघा. 0.32 अधिक 3.72 या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं. यांची पहिला बेरीज करून घ्या. 2 आणि 2 4, 7 आणि 3 0 4ला 1, 3 आणि 1 4 म्हणजे 4.04 हे उत्तर येईल. आता त्याच्यामधून हे वजा करायचं आपल्याला 0.94 बघा. लिहित असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह एवढी एकच काळजी घ्यायची आणि बाकी रेग्युलर बेरीज वजाबाकी करायची. 4 4 गेले राहिले 0, 0 9 जात नाहीत, 10 9 गेले राहिला 1 आणि इकडे हा जो हातचा घेतला होता तो परत दिला, 4 गेला राहिला 3, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 3.10 हे त्याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक बी 3.10 हे त्याचं उत्तर. यानंतरचं गणित आहे बघा 19 23 29 33 37 यातील गटात न बसणारी संख्या ओळखा. अगदी सोपा प्रश्न आहे. तर हे काय दिलेले आहे बघितलं की लक्षात येते काय आहे, या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि यामध्ये एकच अशी संख्या आहे की जी संयुक्त आहे. कुठे आहे 33 ही संयुक्त संख्या, कारण तिला 11 भाग होतो, बाकी कुठल्याही संख्येला भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येईल, संयुक्त संख्या आहे म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे, तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती. अगदी सोपं आहे. तर त्यातल्या पण काय करायचं, क्रमागत संख्या आहेत, या क्रमाने येणार आहेत, त्यामुळे त्यातला फरक किती असतो, 1 असतो. जर पहिली समजा संख्या आपण x मांडली तर दुसरी कशी असणार आहे, x अधिक 1 असणार आहे. तिसरी किती असणार आहे, x अधिक 2 असणार आहे. चौथी किती असणार, x अधिक 3 आणि पाचवी किती असणार, x अधिक 4. म्हणजे ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी, अशा 5 संख्या त्यांची काय करायची, बेरीज करायची. ते आपण केलेले आहे आणि त्यांची बेरीज किती येणार आहे, 40 येणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि मध्यभागी येणारी संख्या शोधण्यासाठी आपल्याला पहिली संख्या मिळाली की आपल्याला मध्यभागची संख्या मिळेल. तर काय करायची, बेरीज करायची. x अधिक x 2x 3x 4x आणि 5x होणार बघा. 5x झालं अधिक 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 होणार बरोबर 40. आता बघा हे 10 जे अधिक इकडे आहे तिकडे गेलो काय होणार, वजा होणार. म्हणजे 40 वजा 10 किती येणार, 30 येणार. म्हणजे 5x बरोबर 30 येणार. मग x बरोबर काय येईल, 30 भागिले 5 येईल, कारण हे जे 5 इकडे गुणिले आहे तिकडे गेलो काय होणार, भागिले होणार. 5 1 5, 5 सक 30 म्हणजे x बरोबर 6 हे आलं. मग आपल्याला किती मध्यभागी ही संख्या येते बघा, इकडे 2 इकडे 2, ही मध्यभागी x अधिक 2 म्हणजे 6 अधिक 2 8. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येईल. बघा यानंतरचं गणित आहे, जर पेन बरोबर 35 असेल, बॉल पेन बरोबर 62 असेल तर पेपर बरोबर किती. अगदी सोपं आहे. याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, एबीसीडीचा क्रम माहिती पाहिजे. कच्चा जरी तुम्ही लिहून ठेवला तरी पण चालेल. तर काय करायचं बघा, इथं काय दिले एबीसीडीच्या क्रमानुसार पी हे अक्षर किती नंबरला येते बघा, तर येते किती नंबरला, 16 नंबरला येते. ई 5 नंबरला, एन किती नंबरला येते, 14. यांची बेरीज करा 35 येते बघा. तसंच इथं पण केलेलं आहे, यांची बेरीज 62 येते. आपल्याला इथं पण तसंच करायचं आहे. तर पी ची किंमत किती आहे बघा, पी आहे 16 नंबरला, ए आहे 1 नंबरला, त्यानंतर परत पी आहे 16 नंबरला, परत ई आहे 5 नंबरला आणि त्यानंतर शेवटचं अक्षर आर हे किती नंबरला आहे, 18 नंबरला. यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची बघा. 6 आणि 1 7, 7 आणि 13, 13 आणि 5 18, 18 आणि 8 26, 6 4 2, 2 आणि 3 4 5 56. म्हणजे ह्याची बेरीज किती येते 56. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर येईल. त्याच्यासाठी आपल्याला फक्त एबीसीडीचा क्रम माहिती पाहिजे. त्यानंतरचं गणित आहे बघा, ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे, सी हा ए पेक्षा ठेंगणा आहे, ई हा सर्वात ठेंगणा आहे, डी हा सी पेक्षा ठेंगणा आहे. सर्वजण उंचीप्रमाणे उभे केल्यास मध्यभागी कोण आहे. अगदी सोपं आहे. आपण काय करायचं, अशा वेळी डायग्राम काढून घ्यायची, आकृती काढायची बघा. ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे म्हणजे काय करायचं, ए हा
ठेंगणा आहे कुणापेक्षा, बी पेक्षा. मी म्हणजे बी काय झाला, उंच झाला, बरोबर. ही एक लाईन आहे, एका लाईनला आपण उभा करूया. हा, आता हा झाला ए, हा बी पेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे हा झाला बी आणि हा झाला ए. त्यानंतर सी हा ए पेक्षा ठेंगणा आहे. आता सी ए पेक्षा ठेंगणा आहे म्हणजे ए उंच झाला ह्याच्या बाबतीत, म्हणजे इथं आला सी, कारण तो त्याच्यापेक्षा ठेंगणा आहे. पुढचा आहे ई, हा सर्वात ठेंगणा आहे. जर ई घेतलं तर हा काय आहे, सर्वात ठेंगणा आहे. ई सर्वात ठेंगणा. बघा आकृती काढायची, रेषेची लांबीनुसार आपल्याला लक्षात येते. डी हा सी पेक्षा ठेंगणा आहे. आता डी जो आहे तो सी पेक्षा सुद्धा ठेंगणा आहे, म्हणजे डी ह्याच्या बाबतीत उंच आहे, म्हणजे हा काय येईल, डी येईल. ह्याच्यापेक्षा ई सर्वात लहान आहे त्यामुळे तो सगळ्यात छोटा आहे. आता याचा काय करायचं, चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा, उंचीप्रमाणे लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात लहान 1 नंबरला हा येईल, त्याच्यानंतर 2 नंबरला हा येईल, त्यानंतर 3 नंबरला हा येईल, हा 4 नंबरला येईल आणि हा 5 नंबरला येईल. मग त्यांनी काय विचारले, मध्यभागी. मध्यभागी कोणता क्रमांक येणार, 1 2 3 4 5, म्हणजे 3 हा क्रमांक येणार मध्यभागी. मग 3 नंबरला कोण आहे, तर सी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. आकृती काढल्यानंतर आपल्याला स्पष्ट होतं की नेमकी या प्रश्नामध्ये काय संकल्पना मांडलेली आहे, त्यामुळे आकृती काढून याचं उत्तर शोधायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सी ला आय असेल तर डी ला काय, असा प्रश्न आहे. बघा त्यासाठी आपल्याला हे आपलं तयार पाहिजे किंवा त्याचा क्रम माहिती पाहिजे, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता सी कुठं आहे, तर इथं आहे. सीचा क्रमांक 3 आहे, तर 1 2 3 4 5 घर सोडून 9 आय मध्ये आहे, तर 9 आहे. पण तसं डी ला केलं तर डीच्या बाबतीत जमत नाही. 1 2 3 4 5 6, म्हणजे हे जे पर्यायामध्ये नाहीये. मग दुसरा पर्याय बघा, तर आयचा सीचा आहे क्रमांक 3 आणि आयचा क्रमांक 9, म्हणजे 3चा वर्ग किती आहे, 9, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. तसं डीचा क्रमांक 4 आहे, मग डीचा वर्ग 4चा वर्ग 16, मग 16 क्रमांकाला काय आहे, पी आहे. पर्यायामध्ये पी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं आन्सर येईल. पी हे अक्षर त्याच्यानंतर येईल, समजलं. त्यानंतर पुढील गणित बघा, एसीई ला जर एनपीआर असेल तर एफएचजे ला काय येईल. बघा आता आपल्याला इथं पण क्रम माहिती पाहिजे. एसीई कसा आहे, 1 3 आणि 5, आणि एनपीआर कसा आहे, एनपीआर म्हणजे एक घर सोडूनच आहे, पण या कोपऱ्यापासून सुरुवात केली, हे इकडून सुरुवात केली, लक्षात आलं. तसं आता एफएचजे किती नंबरला आहे, तर 6 नंबरला आहे, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल, इकडून 6वं अक्षर पहिल्यांदा घ्यावं लागेल. 1 2 3 4 5 6, म्हणजे एस पहिला अक्षर येईल आणि त्यानंतर एक आडी SUW, म्हणजे SUW इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. अगदी सोपं, फक्त आपल्याला हा चार्ट तयार करता आला पाहिजे, माहिती पाहिजे, लक्षात पाहिजे आपल्याला. मग त्यानंतरचं गणित आहे बघा, 116 139 164 प्रश्नचिन्ह 220. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. कसं सोडवायचं बघा. आता जर निरीक्षण केलं तर इथं वर्ग वगैरे काहीच लक्षात येत नाही, घन लक्षात येत नाही, काय लक्षात येत. मग काय करायचं, फरक बघायचा. त्याच्यामधला फरक काढला तर किती येतोय, हे 23 वाढलेलं आहे. ह्याच्यामध्ये फरक काढला तर कितीने वाढलाय, 25 वाढलाय. बघा 139 अधिक 25 बरोबर 164 येतात. आता फरक बघा 2 वाढलाय, मग ह्याच्यानंतर आपण 1 2 फरक वाढवून आणि बघू, म्हणजे 27 मिळून बघू. मग 164 मध्ये 27 मिळून बघू. फक्त हे आपलं चाचपणी चालू आहे की जुळेल का. बघा 164 मध्ये 27 मिळेल तर काय होते, 7 आणि 4 1100, 1 हजाराला 1, 6 आणि 3 9, 1 191. पर्यायामध्ये 191 आहे, पण अजून आपल्याला खात्री करावं लागेल की 220 जुळलं पाहिजे. आता 27 नंतर 29 ह्याच्यामध्ये मिळवावं लागतील. बघा 9 आणि 1 10 0 हजाराला 1, 9 आणि 1 10 2 1200 2 हजाराला 1, 1 आणि 2 220. बघा जुळलेला आहे, म्हणजेच आपला इथं पर्याय किती येणार, 191 हे उत्तर येईल, पर्याय क्रमांक ए. यानंतरच गणित आहे बघा, एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाट्यात 8 गोळ्या शिल्लक राहतात, व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या शिल्लक राहतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या आहेत. बघा आता इथं कमीत कमी विचारल्यात गोळ्या, म्हणून आपण जर लसावी काढून जर उत्तराचं काढायला गेलो तर निघणार नाही. का निघणार नाही, तर शिल्लक ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या बदललेल्या आहेत. इथं 8 गोळ्या शिल्लक राहतात आणि इथं 10 गोळ्या. जर हा अंक सारखाच असता तर आपण काय केलं असतं, लसावी काढून याचं उत्तर काढलं असतं. पण इथं काय झालं, गोळ्यांची शिल्लक संख्या बदललेली आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं, तर पर्यायकट पद्धतीचा वापर करू. बघा आता काय इथं 30 संख्या दिल्यात, मग जर समजा 12 मुलांना वाटल्या तर 12 2 24 किती गोळ्या उरणार, 6 गोळ्या उरणार, पण इथं 8 उरायला पाहिजे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. त्यानंतर पुढचा पर्याय 28, इथं 4च गोळ्या उरतात, त्यामुळे हा पण पर्याय येत नाही. इथं तर 80 आहेत. बघा 12 गोळ्या वाटल्या 12 संग 72, म्हणजे 8 गोळ्या शिल्लक राहतात, म्हणजे पहिला जुळलेला आहे. आता तसंच 14 मुलांना वाटला, 14 पंचे 70, म्हणजे 10 गोळ्या उरतात, बरोबर आहे का, 10 गोळ्या, म्हणजे हा पर्याय बरोबर इथं काय होतोय, बसतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर. अशा वेळी आपल्याला पर्यायगत पद्धतच वापरावी लागेल, जेणेकरून आपल्याला याचं उत्तर मिळेल. यानंतरचा प्रश्न आहे बघा, एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, त्या बसचे 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा आता व्यास दिलेला आहे 0.7 मीटर, आपल्याला इथं फेऱ्या पूर्ण, आता एक फेरी जर चाकाची पूर्ण झाली
तर किती अंतर होतंय, तर ते काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाचं काय करावं लागेल, परिघ काढावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल, 5000 फेऱ्याने त्याला गुणावं लागेल. पहिल्यांदा एका फेरीचं काय करूया, परिघ काढूया. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, परिघ. मग परिघाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. परिघाचं सूत्र काय, 2πr आहे किंवा पाय डी असं सूत्र आहे. आता इथे डी दिलेलं आहे, डी म्हणजे व्यास, मग आपण पाय डी हे सूत्र घेऊया, पाय डी. परिघ बरोबर पाय डी हे त्याचं सूत्र आहे. मग आता इथं किमती करूया. पायची किंमत काय, 22/7 गुणिले डी ची किंमत काय, 0.7 मीटर, म्हणजेच आपण काय म्हणू, 70 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटर मध्ये करूया आपण, 70 सेंटीमीटर. मग ह्याचा भाग घालायला सोपं होईल. 7 × 7 7 10 70, म्हणजे काय येईल, 220. 22 आहे 220, 220 परिघ काय येईल, सेंटीमीटर इतका त्याचा परिघ येईल. आता ह्या 220च्या किती फेऱ्या होणार आहेत, 5000 फेऱ्या. म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल, 5000 गुणिले 220. बघा आता काय करू, डायरेक्ट गुणाकार करूया. 22 पंचा 110 आणि ह्या 1 2 3 4 0, 1 2 3 4 0, हे एवढं येईल सेंटीमीटर. आता ह्याचं किलोमीटर मध्ये करायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला, तर दशांश चिन्ह द्यावे लागतील. म्हणजे किती येणार, 1 2 3 4 5 5 दशांश चिन्ह द्यावे लागतील. कारण मीटर मध्ये करायचं झालं तर 2 दशांश चिन्ह आणि परत त्याचं किलोमीटर मध्ये करायचं झालं तर 3 दशांश चिन्ह, म्हणजे टोटल 5 घर आपल्याला इकडे चालू, म्हणजे 11 किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक डी 11 किलोमीटर हे त्याचं उत्तर येईल, की 5000 फेऱ्यामध्ये बस 11 किलोमीटर अंतर कापेल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ किती होईल. बघा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचं आपण उत्तर काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. बघा तो रिपीट झालेला प्रश्न परत इथं विचारलेला आहे. तर घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ किती पट होईल. आपण समजा आता एका घनाचं सूत्र काय, घनफळाचं सूत्र काय, तर बाजूचा घन हे घनाच्या घनफळाचं सूत्र आहे. म्हणजेच जरा समजा आपण इथे 2 बाजू मांडली तर 2चा घन किती येणार, 8 येणार, म्हणजे 8 हे याचं उत्तर आलं. मग ह्याची बाजू आपण दुप्पट केली, म्हणजे किती केली, 4 केली, बरोबर ना. मग 4चा घन किती येणार, 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे किती पट वाढला बघा, त्याला 8 न भागा, 8 8 64, म्हणजे 8 पट एवढं उत्तर वाढलेलं आहे. म्हणजेच काय, तर बाजू दुप्पट केली असता घनफळ किती होतं, 8 पट वाढतं. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल. आपण एक उदाहरण घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये किंमत टाकून सुद्धा बघितलेलं आहे. बाजू दुप्पट केली की घनफळ 8 पट होतं.